गुरुशिष्यांच्या पवित्र नात्याचा महिमा गाणारा आणि कृतज्ञता व्यक्त करणारा गुरुपौर्णिमा उत्सव बेलापूर येथील शहाबाज फणसपाडा गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष भजनाच्या कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। नवी मुंबईतील प्रख्यात भजनरत्न गुरुवर्य ह.भ.प. महादेवबुवा शहाबाजकर यांच्या ठाणे, मुंबई, रायगड आणि नवी मुंबईतील अनेक शिष्यांनी सलग 6 तास आपल्या सुरेल भजनातून गुरूंविषयीची अथांग श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ज्ञानाई सांस्कृतिक भजन मंडळाच्या वतीने शहाबाज गावात मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रख्यात भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर यांनी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रामकृष्ण हरी। आजचा हा आमच्या कुटुंबियासाठी अतिशय आनंदाचा दिवस। संपूर्ण आमचं कुटुंब, सर्व शिष्यगण आज एकत्र येतात। बराच शिष्यवर्ग मोठा आहे आणि मग आपली कला सादर करण्याचा त्यांना एक आनंद मिळत असतो। कारण चांगलं व्यासपीठ निर्माण होतं आणि इथे ऐकणारे सगळे लोक, आमचे चाहते, आमचे आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे मुली, बंधू आणि आता आमचे ज्येष्ठ बंधू भालचंद्र दिनकर कोळी यांच्या आमच्या वरदहस्ताने, यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होत असतो। आणि मग आज पाहिलं तुम्ही किती लोकांचा उत्साह आहे, की शिष्य लोकांचा, आलेल्या लोकांचा उत्कृष्ट सादरीकरण झालं। त्यानिमित्ताने का होईना आम्ही सगळे एकत्र येतो आणि सालाबादप्रमाणे हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला जातो। ही केवळ आणि केवळ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची कृपा। आम्ही काहीच नाही, जे सगळं काही दिलं आहे ते माऊलींनी दिलं आहे आणि तेच आम्ही देण्याचा शिष्यांना प्रयत्न करतो। हीच माऊलीचे असे आशीर्वाद, कृपा आशीर्वाद असावे असं मला वाटतं। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने गुरुपूजन आणि पाद्यपूजनाने झाली। त्यानंतर मुख्य आकर्षणाचा भाग असलेल्या भजनाचा कार्यक्रम सुरू झाला। यावेळी प्रभाकर बुवा कोळी, सुधाकर सार्डेकर, निखिल मांडवकर, साक्षी उर्फ मिनल पाटील, दर्शन नाईक, जगदीश करावकर, गणराज नाखवा, गौरव म्हात्रे, जय पाटील, निशांत कोळी यांच्यासह तबलावादक किरण पाटील आदींनी या धार्मिक भजनांजली कार्यक्रमासाठी साथ संगत दिली। माझे नाव भालचंद्र दिनकर कोळी, मी महादेवबुवा यांचे मोठे बंधू। सालाबादप्रमाणे आमचे बंधू महादेवबुवा शहाबाजकर त्यांच्या शिष्य वर्गाच्या तर्फे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होत असतो। यावर्षीसुद्धा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज सकाळपासून एवढा पाऊस, लोकांना येण्याचा मार्ग बंद झाला होता, तरी पण त्यांच्या शिष्य लोकांची एवढी इच्छा होती, तरीसुद्धा त्यांनी सगळे शिष्यगण येऊन सर्वांनी त्यांचे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला आहे। आणि ह्या निमित्ताने महादेवबुवाला मानणारे रायगड जिल्हा, ठाणे जिल्ह्यातील सर्व शिष्यगण किंवा त्यांचे मानणारे मित्र, परिवारवर्ग
आणि आमचे सगळे कुटुंबीय त्यांच्या ह्या कार्यक्रमात सहभागी होत असताना असा हा दुपारी 4 वाजल्यापासून कार्यक्रम होत आहे. आत्तापर्यंत हा कार्यक्रम चालू आहे आणि भरघोस असा त्याला साथ दिलेली आहे सगळ्या लोकांनी आणि हा असा आनंदाचा कार्यक्रम समजून सगळे लोक येतात आणि त्यांना त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांना भोजनाचीसुद्धा सोय केलेली आहे आणि त्याप्रमाणे आज हा कार्यक्रम आनंदाने साजरा केला जात आहे. नमस्कार, मी दर्शन नाईक. मी गेले 25 वर्ष गुरुवर्य महादेवबुवा शाबासकर यांच्याबरोबर पक्वाद साथीसाठी असतो. पूर्ण देश विदेश बऱ्याच ठिकाणी त्यांना पक्वाद साथ संगत करण्याचं मला भाग्य लाभलं आहे आणि त्यानंतर बुवांच्या बरोबर फिरताना आज बुवांची गुरुपौर्णिमा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होते याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि मीही एक त्यांचा शिष्य आहे आणि मला असं वाटतं की माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे, त्यामुळे मी त्यांचा आज शिष्य झालो आहे आणि त्यांची आज गुरुपौर्णिमा खूप मोठ्या प्रमाणात झाली याचा मला आनंद आहे. धन्यवाद. आठवणी म्हणजे अशा बऱ्याच आठवणी आहेत. त्यांच्याबरोबर फिरताना त्यांचा एक स्वभाव, त्यांचा वागण्याची एक त्यांची स्टाईल ही खूप सुंदर आहे आणि समाजामध्ये फिरताना एक आदर्श म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि बऱ्याचशा अशा गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत व आम्ही तो प्रयत्न करत आहोत. नमस्कार, मी साक्षी पाटील अर्थात मिनल पाटील. महादेवबुवा शाबासकर, गुरुवर्य महादेवबुवा शाबासकर यांची मी कन्या, मोठी कन्या. आज त्यांचा गुरुपौर्णिमेचा सोहळा आम्ही इथे, मी पण एक शिष्या म्हणून इथे साजरी करण्यात सामील झालेली आहे. त्यांच्या गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम आम्ही सर्व शिष्यांनी मिळून केलेला आहे. सर्व बरेच शिष्य आहेत बाबांचे, तर त्यांनी मिळून हा आम्ही केलेला आहे. सगळ्यांनी खूप छान साथ दिलेली आहे. इथे खूप छान मेहनत करतायत सगळे आणि त्यांच्या मुलांनी पण, म्हणजे माझे बंधू त्यांनी पण, माझी बहीण, माझे सगळे आप्तेष्ट किंवा माझे नातेवाईक ह्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन ही आता गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आम्ही इथं साजरा केलेला आहे. तसेच त्यांचे शिष्य पुरोहित म्हणून काम करतात. त्यांनीही गुरुपौर्णिमा साजरा करण्यात, गुरुपूजन करण्यात खूप महत्त्वाचा, मोलाचा हातभार लावलेला आहे. बाबांनी शिष्यांना बरंच काही असं शिकवलेलं आहे. चांगल्या लेवलला ते भजन करत असतात. बाबांचे शिष्य खूप चांगल्या लेवलला करत आहेत. चांगले खूप असे पक्के शिष्य झालेले आहेत बरेच बाबांचे, अजूनही होत आहेत. आणि त्याचबरोबर शिक्षणाबरोबर त्यांनी भजन कसे करावे किंवा समाजात कसं वावरावं किंवा वेळेचं महत्त्व काय पाळावं कार्यक्रमासाठी शिष्यांनी, ह्याचंही खूप त्या सगळ्यांना ज्ञान दिलेलं आहे. असे माझे बाबा, आज त्यांची ही गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. आम्हाला परिवाराला खूप आनंद होत आहे आणि खूप असं मस्त वाटत आहे. खूप छान असा आनंद आणि उत्साह वाटत आहे. धन्यवाद. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, शहाबाजगाव, बेलापूर, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.